नमस्कार. कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला मेनू आहे तूर डाळ मूग डाळ मिक्स फोडणीचं वरण. आता आपण इथे छोटी वाटी तूर डाळ आणि छोटी वाटी मूग डाळ दोन्ही डाळी आपण समप्रमाणात घेतलेल्या आहे. आता ह्या दोघी डाळी आपण एकत्र करून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे. इथे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आणि आपण जी डाळ धुवून घेतली होती ती मी इथे पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्ही नक्की मिक्स डाळीचं वरण करून बघा, छान लागते. आता इथे मी अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. लगेचच अर्धा चमचा मी इथे हिंग पावडर टाकून घेते आहे आणि त्यानंतर तेलाऐवजी तुम्ही या वरणामध्ये तूप टाकून बघा, चवीला खूप छान लागते. इथे मी थोडे पाणी अजून टाकून घेतलेले आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ते मिश्रण चांगले एकजीव करून घेतलेले आहे. चला तर मग आता मी इथे कुकरचे झाकण लावून घेते आणि मीडियम आचेवर 3 शिट्ट्या होऊ देणार आहे. बघा, आपली तूर डाळ आणि मूग डाळ ही छान प्रकारे मऊसूत शिजून गेलेली आहे. रहीच्या साहाय्याने मी ती घोटून घेते. मला ते थोडं घट्टसर वाटत असल्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि पुन्हा रईच्या साहाय्याने मऊसूत झालेली डाळ एकदम मस्त एकजीव करून घेतली. आपली डाळ बघा छान प्रकारे घोटल्या गेलेली आहे. आता वरणामध्ये मला जेवढे पाणी लागेल तेवढे मी घेतले. एका पातेल्यात 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे. इथे बारीक चिरलेला लसूण, 3 हिरवी मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे कोथिंबीरचे देठं घेतलेले आहे. मी इथे चेक करते की माझे तेल तापलेले आहे का. तेल तापलेले. आता लगेचच इथे मी अर्धा चमचा मोहरी तेलात टाकलेली आहे. तेलात तिला मनसोक्त नाचू दिले. लगेचच जिरं कसं काय मागे राहील, जिऱ्यालाही मी त्यासोबत टाकलं आणि लगेच हिरवी मिरची छान तेलामध्ये तळतळू दिली. लगेचच कढीपत्ता टाकला. त्यांची छान खमंग फोडणी मी वरणाला बसू दिलेली आहे. बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीरचे बारीक चिरलेल्या काळ्या ह्या छान प्रकारे मी टाकून घेतल्या आणि मिक्स करून तेलात छान परतून घेतलेलं आहे. ते 1-2 सेकंद मी परतून घेतलं. आता आपण लगेच यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहे. तो टोमॅटो आपण छान प्रकारे तेलात मिक्स करून घेणार आहे आणि मऊसूत होऊ देणार आहे. टोमॅटोलाही 1-2 सेकंद आपण तेलात परतवून घेणार आहे. आत्ता आपण वरणामध्ये हळद टाकली होती, तर त्या हिशोबाने आपण इथे अर्धा चमचाला कमी हळद मी पुन्हा या फोडणीत टाकून घेतली आणि ते पुन्हा छान प्रकारे मिक्स करून घेतलं. आत्ता या स्टेजला यामध्ये आपल्याला डायरेक्ट घोटलेलं वरण न मिक्स करता मी इथे पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकलं त्या फोडणीमध्ये आणि त्या फोडणी आपल्या पूर्ण वरणाला जेवढं मीठ लागते तेवढं चवीनुसार मीठ यामध्ये मी टाकून घेतलं. आता आपल्याला जी फोडणी केलेलं पाणी आहे त्याला छान प्रकारे एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण जे घोटलेलं वरण होतं आपण ते वरण या पाण्यामध्ये टाकणार आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही वरण नक्की करून बघा, चवीला खूप छान आणि चविष्ट लागतं. वा वा वा, बघा आपल्या वरणाला किती छान कलर आलेला आहे आणि खमंग फोडणीचा सुवास येतोय. बघा, आपले फोडणीचे वरण छान तयार झाले. एखाद मिनटं त्याला छान दणकून उकळी येऊ द्यायची. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि नंतर 3-4 मिनटं बारीक गॅसवर उकळू द्यायचं. बघा, आपलं वरण तयार झालेले. गरम गरम भातासोबत मस्त मिक्स वरणाचा आस्वाद घ्या या जेवायला. माझ्या चॅनलवरचं फोडणीचं वरण ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.